महाभारत भाग क्रमांक 47. जरासंधाचा वध. कृष्ण, अर्जुन आणि भीम मगध देशातील राजा जरासंधाच्या दरबारात गेले. ते तिघेही ब्राह्मणाचे वेश परिधान करून आले होते. त्यांनी सांगितले की ते ब्रह्मचारी आहेत आणि मध्यरात्रीनंतरच बोलतात. त्यामुळे दरबारात कोणीही त्यांना ओळखू शकले नाही. रात्री उशिरा जेव्हा जरासंधाने त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी आपली खरी ओळख उघड केली. त्यांनी सांगितले की युधिष्ठिराला राजसूय यज्ञ करायचा आहे आणि त्यामुळे जरासंधाला पराभूत करणे आवश्यक आहे. हे ऐकून जरासंध रुष्ट झाला, पण योद्धा असल्याने त्याने आव्हान स्वीकारले. तो म्हणाला, माझ्यासारख्या पराक्रमी राजाशी सामना करायचा असेल तर तुमच्यातील सर्वात बलाढ्य वीराने माझ्याशी कुस्ती करावी. कृष्णाने त्यावेळेस भीमाची निवड केली. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांच्या उपस्थितीत कुस्तीचा सामना सुरू झाला. दोन्ही योद्धे सामर्थ्य, वेग आणि कौशल्याने तितकेच भक्कम होते. दिवसामागून दिवस गेले पण कोणाचाही विजय होत नव्हता. लढाई 13 दिवस सतत चालू राहिली. तेव्हा कृष्णाने भीमाला इशारा दिला. जरासंधाचे शरीर 2 तुकड्यात विभागले तरच त्याचा अंत होईल. भीमाने याचा अर्थ समजून घेतला. भीमाने प्रचंड जोराने जरासंधाला उचलले आणि त्याचे शरीर 2 भागामध्ये विभागले, पण ते शरीर पुन्हा जोडले गेले. मग कृष्णाच्या इशाऱ्यावरून पूर्वी जसे ते तुकडे जुळून एकत्र येत असत तसे यावेळी होऊ नये म्हणून भीमाने ते 2 भाग विपरीत दिशांना फेकून दिले. अशा प्रकारे जरासंधाचा अंत झाला. त्याच्या मृत्यूनंतर कैदेत ठेवलेल्या अनेक राजांना मुक्त करण्यात आले आणि मगधचे सिंहासन जरासंधचा पुत्र सहदेवाला देण्यात आले. अशा प्रकारे कृष्ण, अर्जुन आणि भीम यांनी यश संपादन केले.